हरी भक्त थोर भूमंडपी त्यांची भेटेची आस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारे
यमधर्म वाट पाही निरंतर धन्य तो काळ भेट देती त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पुच्छ सकळ लोका विश्वाधारे निळा मने ती भाग्यचो जविती रिद्धी सिद्धी येते ओळंगणी त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी विठाला बाळू महाराज काकाणी महंत ज्ञानेश्वर भारती महाराज माहूरगड यांचा सत्कार माननीय श्री दुर्गाप्रसाद रामप्रसादजी तोष्णीवाल हे करतील. त्यानंतर आनंदजी काबरा, गोविंदजी लड्डा, बाबू मुकुंदजी बाबू मुकुंदजी बसदावा या सर्व महाराजांचं स्वागत करण्यासाठी
काञ्चनादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादकपङ्कजम् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ अत्रिनन्दनाय च विद्महे अनुसयाकुमाराय च धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सीतानाथ समारंभा रामानंदाय मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्ता वंदे गुरु परंपरा। पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरणसंदांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुगा ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणाग्रादयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। घ्यावी घ्यावी माझी भाक घ्यावी घ्यावी माझी भाक भक्त थोर भूमंडपी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले प्रस्तुत। पवित्र पावन भूमी गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या तीरावर असणाऱ्या या क्षेत्रामध्ये सद्गुरु मोतीराम महाराज काकानी यांची पुण्यतिथी आज माहेश्वरी समाजाच्या वतीने या माहेश्वरी भवनमध्ये हा जो पुण्यतिथी उत्सवाचा एक सद्गुरु मोतीराम महाराजांच्या चरणी भाव समर्पित करण्याच्या या कीर्तनाच्या माध्यमातून आयोजित केलेला हा कार्यक्रम। या कार्यक्रमाकरता श्री हरिभक्तपरायण सदानंद महाराज फळा आणि त्यांचं असणारं हे जे गुरुकुल आहे सद्गुरु मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेतील सर्व छोटे छोटी हिटाळकरी मंडळी, त्याच्यानंतर मृदुंगाचार्य मंडळी, हरिभक्तपरायण मुंजा महाराज,
हरिभक्तपरायण गणेश साईनाथ महाराज, हरिभक्तपरायण गणेश महाराज आणि गायनाकरता साथ करणारे हरिभक्तिपरायण सुधीर महाराज पळशीकर, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज हिंगोलीकर, शाहीर पळशीकर, हरिभक्तपरायण शाहीर पळशीकर. शाहीर आहेत का? कीर्तन संपोपर्यंत ते पोवाडा माझ्यावरच जोडू शकतात, त्याच्यात संशय नाही. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व श्रोते मंडळी आल्यामुळं या कार्यक्रमाला सुंदर अशी शोभा आलेली आहे. आणि या सर्व गोष्टी घडून आणण्याकरता या ठिकाणी ही जी आयोजक मंडळी आहे, आता मी इथं आल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं आणि माझा नवीन परिचय झाला. आता थोडक्यात भूतकाळात ज्यावेळेस मी बाळू महाराज काकांनी होतो त्या काळातले हे सगळे असणारे पाहुणे आहेत. त्याच्यामुळं आता मी संन्यासी असल्यामुळं माझ्यासाठी एक प्रमाण आहे, सोयरे धायरे संपत्तीची लोक निदानाचा एक पांडुरंग. त्याच्यामुळं कसं आहे, तुमच्या सर्वांकरता खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा कार्यक्रम इथं आयोजित करत आहात. आणि वास्तविकता हा कार्यक्रम इथं होणंही गरजेचं आहे. का तर बरीचशी मंडळी फळ्याला जाऊ शकत नाही आजच्या तारखेत, आलं का लक्षात. आणि या परिसरात भरपूर जागी महाराज, आणि एक लक्षात घ्या, मोतीराम महाराजांच्या जीवनाचा जर तुम्ही थोडासा अभ्यास केला, थोडासा जर त्यांच्या जीवनाचा जर तुम्ही कदाचित विचार केला, तर महाराज गोदावरीच्या काठानीच, गोदावरीच्या तीरानेच महाराजाचं आयुष्य गेलं. काय शुद्धामध्ये एका बाजूनं आणि वद्यामध्ये एका बाजूनं, कळलं का तुम्हाला? म्हणजे एक मास पलीकडच्या साईडनं आणि एक मास अलीकडच्या साईडनं असा पूर्ण जो जीवन प्रवाह आहे तो जवळजवळ गोदावरी मातेच्या तीरावरच संपूर्ण झाला. आणि आजच्या दिवशी जवळजवळ 61 वर्ष अगोदर, आजच्या दिवशी 61 वर्ष अगोदर महाराजांनी 1 महिना अगोदर आपण या तारखेला या तिथीला देह भगवंताच्या समर्पित करणार आहोत हे 1 महिना अगोदर सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर फळ्यामध्ये आपली जीवनयात्रा त्या ठिकाणी संपवली. आणि तिथं आजच्या तारखेमध्ये हा जो कार्यक्रम होतो, मग या कार्यक्रमाकरता पुण्यतिथीकरता या परिसरातल्या ज्या भाविकांचं जाणं होत नाही त्या भाविकांकरता सुंदर अशी ही एक पुण्यतिथीची पर्वणी याच गोदावरी मातेच्या तीरावर आपण घडवून आणली. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. विठ्ठल मोतीराम महाराज की आज कीर्तन या विषयावर चिंतन करण्याकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे असणारे लाडके शिष्य निळोबाराय महाराज पिंपळनेरकर यांचा हा अभंग आहे. आणि अभंग ज्यांचा आहे निळोबाराय आहे. आणि थोडासा निळोबारायाच्या जीवनाचा, तुकोबारायाच्या जीवनाचा असा सगळा जर विचार सांगायचा झाला तर बऱ्याच जणांना माहीत असतील, माहीत नसतील. तुकाराम महाराजांचे गुरु होते बाबाजी चैतन्य महाराज, आले का लक्षात तुमच्या? बाबाजी चैतन्य महाराजांचे गुरु होते यदुराज महाराज. यदुराज महाराजांचे गुरु होते स्वामी गोविंददेव मोर्याजी. स्वामी गोविंददेव मोर्याजीचे गुरु होते वशिष्ठ महाराज. वशिष्ठ महाराजांचे गुरु होते स्वतः साक्षात भगवान परमात्मा. तिथून चालत आलेली परंपरा हे निळोबाराय पिंपळनेर पर्यंत. पिंपळनेरून ते परंपरा चालू आली. चालू आल्याच्या नंतर त्याच परंपरेमध्ये भविष्यात वास्करांचा फंड निर्माण झाला.
वास्कराच्या फडामध्ये ठाकूरबुवा काकडा करत होते. काकडा सकाळी काकडा करत असताना आता ते विण्यावर काकडा करत होते. मस्तपैकी विना घ्यायचा आणि एकलाच काकडा करायचा. आणखीन एक लक्षात घ्या, शास्त्राने सांगितलं एकोहम ब्रह्म द्वितीयम नास्ती. एकांतामध्ये जो आनंद आहे तो लोकांतात नाही. पण आपल्याला सर्वांना लोकांताशिवाय करमत नाही. काय नाही म्हणे महाराज, मी एसटीत प्रवास करत असताना तिथं माझ्या कोणी ओळखीचं नव्हतं. मी कोणाही सोबत बोललो नाही. मी एकलाच एका सीटवर चुपचाप बसून होतो. तो माझ्यासाठी एकांत आहे. पण कधी मोबाईलपासून दूर राहिल्याच्या नंतर. आता मोबाईल एकांताचं साधनच नाही आहे, त्याच्यात कितीतरी लोकांत आहे. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून एकांत हा कठीण आहे या कलियुगामध्ये. एकले काकडा करत आहे. एकलेच काकडा करत असताना टाळाचा आवाज येत आहे. भास्कर बाबांनी विचारलं काही शिष्यांना, ते टाळाचा आवाज येत आहे, टाळ कोण वाजवत आहे? सांगितलं महाराज तिथं तर कोणीच दिसत नाही आहे टाळ वाजवत असताना. स्वतः भास्कर महाराज गेले, त्यांनी पाहिलं तर भगवान परमात्मा त्यांच्या काकड्यामध्ये टाळ वाजवत आहे आणि त्यांच्या मागं मागं काकडा म्हणत आहे. त्यावेळेसच सांगितलं बाबा आता इतका मोठा अधिकारी व्यक्ती आमच्या सोबत आम्ही ठेवून घेणं पाप आहे. त्याच्यामुळं आता इथून परमार्थ पुढचा तुम्ही पहा. त्यावेळेस मग परमार्थाचा पाय पुढं टाकत असताना लोहगावला आले आणि त्यांची पत्नी एक दिवस त्यांच्या आईची साडी नेसून त्या ठिकाणी वाढत असताना, खाली जेवत आहे ते वरून वाढत असताना त्या आईची साडी पाहिली, लुगडं पाहिलं आणि सांगितलं, तोंडातून शब्द निघाले आई, पण वरी पाहिलं तर पत्नी आहे. त्यावेळेस सांगितलं माझ्या तोंडातून आई शब्द निघाला, तू माझी आईच आहे. आता इथून पुढे पत्नीचा संबंध संपला. त्याच्यानंतर मग नाही काय त्या ठिकाणी असणारं दैठण आणि लोहगाव असे दोन ठाकूरबुवा परंपरेमध्ये गाव तयार झाले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारं ठाकूरबुवाची माळ सद्गुरू मोतीराम महाराजांना आणि त्याच माळेचा प्रसाद गोदावरीच्या तटावर ज्या लोकांना परमार्थाचा गंध नाही आहे, जे लोक परमार्थापासून कितीतरी दूर आहेत, नोवे ज्यांचं जीवन मांसाहार आणि मद्यपान याच्यामध्ये चाललं, अशा त्या सर्वांना सोबत घेऊन परमार्थामधली सगळ्याहून मोठी एक त्या ठिकाणी परंपरा चालू केली आणि त्याच परंपरेचे आपण सगळे असणारे पाईक आणि त्या संबंधानं हे कीर्तना करता निवडलेला अभंग तुकोबारायांचे शिष्य निळोबाराय या अभंगामध्ये संतांच्या दर्शनाचं, संतांच्या महिमेचं किंबहुना संतांच्या भेटीचं महत्व वर्णन करतात. विठ्ठल जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती दोन गोष्टीला भीते. एक पापाला भीते, दोन पुण्य व्हावे याच्यासाठी प्रयत्नशील असते. आपल्या लक्षात पाये टाकत असताना पाहून चालते का, तर आपल्या पायाखाली एखादी मुंगी येऊ नये आणि मुंगी जर पायाखाली आली तर आपल्याकडून कळत न कळत पाप होते. म्हणजे याचा अर्थ आपण सगळेजण भीतो कशाला? पापाला भीतो. पापाला, ठीक आहे, पापाला भीतो. आता पाप म्हणजे काय? तर एखाद्या वेळ पापाची व्याख्या पुण्य होऊ शकते आणि एखादी वेळ पुण्याचीही व्याख्या पाप होऊ शकते. आलं का लक्षात? त्याच्यात प्रमाण सांगतो. दयातीचे नाव भूताचे पालन, दयातीचे नाव भूताचे पालन. बोला दयातीचे नाव भूताचे पालन, दयातीचे नाव भूताचे पालन.
केलेलं पाप हे पुण्य होऊ शकते, याच्यासाठी प्रमाण देऊन सांगितलं. दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्धन कंटकाचे. एक साधू नदीच्या कडेला बसला, उभा राहून तपस्या करत आहे. काही गायी चारणारे पोरं तिथून चालले उल्मत. साधूकडे पाहिलं आणि सांगितलं, म्हणे असे तर साधू भरपूर पाहिले, नसलं ते सोंग दाखवतात. त्याच्या अगोदर एक सज्जन माणूस गेला. गेल्याच्या नंतर त्या सज्जन माणसाला असं वाटलं, बऱ्याच दिवसापासून साधू बाबा उभं राहून तपस्या करत आहे आणि उभं राहिल्यामुळं पाय सुजले. आपण एक काय करू, पायाला थोडंसं तेल चोळून देऊ, जेणेकरून त्यांच्या पायाची सूज उतरून जाईल. आता एका भल्या माणसाने पायाला तेल चोळून दिलं. उद्देश काय आहे? सूज उतरली पाहिजे. सूज उतरली, पाय दुखणं बंद. आता तेल पायाला चोळल्यामुळं मुंगळे जमा झाले आणि मुंगळे तेल खात आहे पायाचं. तेल पायाचं खात असताना तेल ज्या पायाला, ज्या कातड्याला लागून आहे, ते कातडे त्याच्यासोबत खात आहे. केलं काय? आता झालं काय? ठीक आहे. त्याच रस्त्यानं 2-4 पोरं चालले, उन्मत असणारे, ऊस खात खात. म्हणजे असे तर महाराज खूप पाहिले. तर ऊस खात आहे, चिवट्या फेकून मारत आहे. काय झालं? पाप झालं ना. साधूची टिंगल केली, साधूच्या वेलना केली, पाप झालं. पण ऊसाच्या चिवट्या फेकून मारल्यामुळं पायावरच्या मुंग्या उतरल्या आणि ऊसाच्या चिवट्या खायला लागल्या. आता काय झालं? काय केलं? काय झालं? म्हणून मी अगोदरच बोलून गेलो होतो, एखादी वेळ तुम्ही केलेलं पुण्य हे पापही होऊ शकते, एखादी वेळ तुम्ही केलेलं पाप हे पुण्यही होऊ शकते. चला पुढे. माता भगिनी तांदूळ साफ करतात. तांदूळ साफ केल्याच्या नंतर समोर आलेली जे तांदूळाची चुरी आहे, ते चुरी जमा करून स्लॅबवर अंगणात फेकतात. कशा करता? चिमण्यांनी खाव्याच्या करता. चिमण्यांनी खाल्लं तर काय होईल? त्याचं पोट भरल, आशीर्वाद देतील. काय झालं? पुण्य झालं ना. चिमण्यांनी जर तांदूळ खाल्ले तर पुण्य झालं. पण एक लक्षात घ्या, तांदूळ खाल्ल्याच्या नंतर चिमणीचा गर्भपात होते. आता काय झालं? टाकसान का तांदूळ? मागे केले पाहून गर्भपात होतो. आजपर्यंत तुम्हाला माहीत नव्हतं. तुम्ही आजपर्यंत तांदूळ टाकले, कितीतरी चिमण्यांचा गर्भपात झाला. कळत न कळत झालेलं पाप आहे. त्याच्यामुळे एखादी वेळ मापही होऊ शकते. पण इथून पुढे आता जर तांदूळ टाकले, तुम्ही तुमचा विचार करा. विठ्ठल लक्षात घ्या, पाप आपल्या जीवनामध्ये कोण्या निमित्तानं येते, कोण्या रूपानं येते, तर त्याचं नाव आहे दुःख. पाप कशाने येते? दुःखाच्या रूपानं येते. दुःखाच्या रूपानं
जगाच्या पाठीवरचा एकही माणूस नाही की सुखी नाही आहे. जो देखे सो दुखिया दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर में रागी, जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी कुछ दुख दुनावे. पाठीवर कोणी सुखी नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़ा थोड़ा सब दुखी, सुखी हरि के दास. जगाच्या पाठीवर भगवंत शिवाय सुखी कोणी नाही आहे. कोई तन दुखी. इथं बसलेले प्रत्येक जण शरीरानं दुःखी आहे. कोणाचा टोंगळ्याचा आजार आहे, कोणाच्या कंबरीचा आजार आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला बीपी आहे. प्रत्येकाला काहीतरी काही नाही शारीरिक व्याधी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी. प्रत्येक जण मनाने दुःखी आहे. एखादा जर बोलेरोत आला त्यानं त्याच्या बाजूची स्कॉर्पिओ पाहिली, स्कॉर्पिओ पाहून बोलेरो वाला दुःखी. मग स्कॉर्पिओ वाल्याच्या शेजारीला इनोवा आहे, स्कॉर्पिओ वाला मन दुःखी. अनिकाची संपत्ती, मन दुखी. कोई धन बिन रहत उदास. ज्याच्या जवळ धन नाही आहे ते धनी माणसाला पाहून दुःखी आहे. बरं, ज्याच्या जवळ धन आहे ते तरी सुखी आहे का? एका शावकारानं दिवाणजीला विचारलं. आता सगळे शावकारच बसून आहे समोर. डॉक्टर मीही जुना शावकाराचाच मुलगा आहो, त्याच्यात काही संशय नाही. एका शावकाराने दिवाणजीला विचारलं, दिवाणजी सगळ्या संपत्तीचा हिशोब राहावा आणि किती पिढ्याला पुरण याचा बोजवारा सांगा. सगळा हिशोब लावला आणि सांगितलं, शावकार 15 पिढ्याला काहीच काम करायचं काम नाही. नुसतं कीर्तनात जाऊन रोज जरी बसले तरी टेन्शन नाही त्याला. बस 15 पिढ्यापर्यंत काही काम करायचं काम नाही. शावकार लढत आहे, दुःख व्यक्त करता, डोळ्यातून गंगा जमुना लागल्या. दिवाणजीने विचारलं, शावकार 15 पिढ्याला पुरण एवढी संपत्ती आहे तरी का लढत आहे? शावकारानं सांगितलं, 16वी पिढी काय खाईन.
याचा अर्थ ज्याच्याजवळ धन नाही आहे ते तर दुःखी आहेच आहे, पण ज्याच्याजवळ धन आहे तेही दुःखी आहे. सुखी कोण आहे? हरि के दास. जगाच्या पाठीवर सुखी जे आहे त्याचं नाव आहे संत. जगाच्या पाठीवर सुखी जे आहे त्याचं नाव आहे भक्त. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक जण दुःखी आहे. आणि दुःख कशामुळे येते? पापामुळे येते. लक्षात घ्या मी काय बोलत आहो. दुःख कशामुळे येते? पापामुळे दुःख येते. ठीक आहे, मग दुःख म्हणजे काय? पाप. दुःख या शब्दाचा अर्थ दुसरी बाजू पाप आहे. पाप. मग आता पाप आपल्याकून होते असं नाही आहे. आपण सर्वसाधारण जीव आहे. देवानं पाठवलं म्हणून आलो, त्याची इच्छा जी आहे तेच करत आहोत, त्याच्यात काही संशय नाही. काय तरीही एक लक्षात घ्या, आपल्याकून पाप होणं सर्वसाधारण बाब आहे, पण देवाकूनही पाप होणं, देवाच्या जवळच्या माणसाकूनही पाप होणं हे खूप मोठी बाब आहे. प्रमाण देऊ का? इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. इंद्रा पडली भगे इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा खालून वर या. आता नारद जिथं मोबाईलचं टावर जात नाही, तिथे नारद जाते. जिथे मोबाईलची रेंज येत नाही तिथं नारद पोचते. आता विचार करा किती मोठी शक्ती असं. जेव्हा मनात आलं तेव्हा वैकुंठात, जेव्हा मनात आलं तेव्हा कैलासात. इतकी मोठी शक्ती आहे नारद. पण एक दिवस मनामध्ये काम वासना निर्माण झाली. भगवान श्रीहरीकडे गेले आणि सांगितलं, देवा काय फजिता मांडली म्हणे आमची. तुम्हाला 16,108 कोणी हात दाबते, कोणी पाय दाबते, कोणी डोकं दाबते, कोणी गळा दाबते. गळा दाबत नसते ना. आणि एकही नाही आम्हाला. काय म्हणे आमचे जेवाचे वांदे. कोणी असलं तर वर आहे, नसता खिचडीचा कुकर लावून काम भागवा लागतं. तेही लक्ष नसलं तर कुकर जळून जाते, शिट्ट्या 5 होऊन जाते. इच्छा काय? काही नाही म्हणे. पा म्हणे एखादी असेल. देवानं सांगितलं, नारदा मी हाय यायच्यासाठी कदरलो. मी आहे म्हणून जेवढे आहे का तेवढ्याला कदरलो. पण तू एकेचीच इच्छा करायला लागला. ठीक आहे, काय हरकत नाही. जिथं नाही मी त्याच्यात एक घेऊन जा 16,108 पैकी. नारद मुनी जमलं भजन. एकलाच बुवा कुठं कुठं राहणार आहे, सापडतेच म्हणे एखादी तरी. कुठं बंगडीवर बसून आहे, कुठं जेवण करत आहे, कुठं गोष्टी करत आहे, कुठं पानाचा विडा खात आहे, कुठं चाल म्हणत आहे, कुठं पकवाज वाजवत आहे, कुठं काय करत आहे, कुठं काय करत आहे. नारद म्हणे एकही बॉल
16,107 घर फिरणं झाले. 8व्या घरी पोहोचले. ते 8वं जिचं घर वय ते रुक्मिणी मायसाहेब. नारद म्हणे सगळ्याच घरी आहे बाबा होता, हे तर आवडती आहे या बुवाची, इथं असायलाच पाहिजे. पण तरी प्रयत्न करून पाव आता एवढे घर तर फिरलो. तिथे गेल्याच्या नंतर देव नाही आहे. रुक्मिणी मायसाहेबाला घरातून बाहेरून विचारलं, विठ्ठल विठ्ठल डायरेक्ट नाही थोडाच. बाहेरूनच विचारलं, देव आहेत का घरी? रुक्मिणी आई साहेबांना तिथून आवाज दिला, नारद घरी नाही आहेत, या. घरी नाहीत आहे या म्हणल्याबरोबर नारदाचे तेवर बदलले. सांगितलं नारद म्हणायचं नाही, नारदराव म्हणायचं. हा, नारदराव का म्हणायचं? सांगितलं असं असं कारण झालं. आणि देवाने सांगितलं मी जिथं नाही तिला घेऊन जा. रुक्मिणी मातेनं ओळखलं हे गिराईक देवाच्या दुकानात माल नसल्यामुळं देवानं आपल्याकडं पाठवलं. त्याच्यामुळं या गिरायकाची विल्हेवाट लावणं आपलं काम आहे. सांगितलं काही हरकत नाही, या म्हणे नारदराव बसा. चला म्हणे आता आपल्याला निघायचं आहे, आपलं जमलं म्हणे बजेट. असं कसं निघता? देवा ब्राह्मणाच्या साक्षानं देवाचं माझं लग्न झालं, कोर्टातून तोड घेऊ द्या, देवा ब्राह्मणाच्या साक्षानं आपण दोघे लग्न करू. तोपर्यंत एक काम करा म्हणे, मी बॅग भरतो, सुटकेस भरतो, तेवढ्या वेळात तुम्ही काय करा, इथं समोर एक तळं आहे, त्या तळ्यामध्ये स्नान करून या. नारदजी स्नान करण्याकरता गेले. त्या तळ्याला माता पार्वतीचा श्राप होता. कोणता? त्या तळ्यामध्ये भोले बाबाच्या अतिरिक्त कोणी जरी स्नान केलं तर त्याचं लिंग परिवर्तित होणार, पुरुष होणार. आणि पुरुष जर असेल तर स्त्री होणार. आता नारदजीनं उडी मारली. आता नारदजीनं त्या पाण्यात उडी मारल्यावर काय झाली असेल? नारदाचा काय झाला? नारदी झाला. कोळ्याचा एक राजा आला, कोळी समाजाचा. नारदीला पकडून घेऊन गेला, लग्न केलं. 1 2 3 4 5 10 20 25 51 55 59 60 लेकर झाले. तुम्ही तरी कमी आहे बे. किती झाले? 60 लेकर झाले. 60 लेकर. नारदी कदरली आणि पळून निघली. डबल राजानं पकडून आणलं आणि एक पोरगी झाली. आता किती लेकर झाले? 61 लेकर झाले. 61. 60 लेकर म्हणजे 60 संवत्सर. 60 लेकर म्हणजे 60 संवत्सर. आता कोणतं संवत्सर चालू आहे? क्रोधी. कोणतं संवत्सर चालू आहे? आणि त्याच्यानंतर एक जे मुलगी झाली त्या मुलीचं नाव आहे कपिला षष्ठी. काय नाव आहे? कपिला षष्ठी. कपिला षष्ठी. नारदानं पुन्हा त्या तळ्यामध्ये आंघोळ केली. पुन्हा नारदीचा नारद झाला आणि मंदातल्या शॉर्टकट रस्त्यानं इना घेऊन पळा लागला. तेवढ्यातच रुक्मिणी माता हार घेऊन आली. नारद कुठ या म्हणे, हार घालतो. पायावरच पडला म्हणे. माय निस्ता दिमागात कामाचा विचार आला. कायचा? कामाचा विचार आला आणि त्याच कामाच्या विचारापोटी देवाला बायको मागितली. हे पाप झालं आणि या पापानं किती दुःख भोगाचं काम पडलं. 61 लेकराला जन्ममध्ये याचं काम पडलं. म्हणजे विचारच जर आला तर एवढी मोठी फजिता आहे. जावे त्याच्या तेव्हा कळे जावे त्या
पडल्याशिवाय कळत नाही. पाण्यात मासा झोपत असतो पण कसा झोपतो ते कळत नाही. आपण झोपल्याच्या नंतर पाणी टाकलं तर आपण जाग होतो, पण तोच मासा पाण्यामध्ये झोपतो. त्याच्या यवनीत गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून नारदा करून एवढं मोठं पाप झालं, पाप. आणि त्या पापामुळे नारदाला दुःख भोगाचं काम पडलं. पहिलं उदाहरण. चला पुढं. दुसरं उदाहरण इंद्र महाराज. इंद्र कोण आहे? देवाचा राजा आहे, देवाचा राजा. पण मनामध्ये भोग निर्माण झाला, पाप झालं. आणि पाप झाल्यामुळं दुःख भोगाचं काम पडलं. अहिल्या मातेच्या सत्तित्वाचा नाश करण्याकरता गेले. कोण? इंद्र. इंद्र. परिणाम काय झाला? इंद्र पडली भाग चंद्र झाला काळा. 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 नारद तुकला काळा भजनाचा. नारद तुकला काळा भजनाचा. वासनेच्या मागे नको जाऊ म्हणा. वासनेच्या मागे नको जाऊ म्हणा. अहिल्या मातेचं सत्तित्व नाश करण्याकरता गेले. अहिल्या मातेनं श्राप दिला. परिणाम इंद्रा पडली भगे. इंद्राला भगे पडले. एवढं प्रमाण लक्ष्मण महाराज अगोदरही आम्ही म्हणून गेलो. आता पुन्हा तुम्ही आल्यावर पुन्हा सुरुवात खूपच सुंदर केली. त्याच्यात तीळ मात्रही संशय नाही. पण इंद्राला भगे पडल्याच्या नंतर इंद्र कोण्या अवतारात गेला? कोणतं रूप घेऊन आला मृत्यू लोकात? ज्यांना खाली बसता येते ते समोर येऊन बसा. ज्यांना खरंच पाठीचा कमरीचा प्रॉब्लेम आहे ते बसा. मी बोलूनही ज्यांनी न समजल्यासारखं केलं त्यांना प्रॉब्लेम होईलच असं सांगत नाही, पण काही सांगता येत नाही. केला इशारा जाता जाता. पुन्हा माणसानं टावरच्या खाली रेंज नव्हती. विठ्ठल इंद्राला भग पडण्याचा श्राप दिला. कोणता अवतार झाला? मोराचा अवतार झाला. मोराचा. आलं का ध्यानात तुमच्या? आणि काम सुखापासून इंद्र एवढ्या दूर गेला की शरीराशी मोराचा आणि लांडुरणीचा संबंध नाही आहे. ज्यावेळेस मेघाची गर्जना होते त्यावेळेस मोर नाचतो. नाचत असताना त्या गर्जनेमध्ये कामाची उत्भोक्ती निर्माण होते. आणि उत्भोक्ती निर्माण झाल्यामुळं त्याला दुःख होते. त्याच्या डोळ्यातून पाण्याचा प्रवाह लागतो. ते पाणी लांडुरणीला गिळल्याच्या नंतर लांडुर
भोगात राहतो, भोगापासून दूर नेऊन टाकलं. कशामुळं? पापामुळं दुःख. इंद्रा पडली भगे. त्याच्यानंतर चंद्र झाला काळा. चंद्राने काय केलं? गुरु आईला घेऊन पळाला. परिणाम काळं व्हायचं काम पडलं. काळं देवाच्या जवळचे नवे नवे किंबहुना स्वतः देवच त्याच्या हातूनही पाप जर झालं तर त्यांना ते पाप दुःखाच्या रूपानं भोगाचं काम पडलं. पण याच्या पुढं जाऊन सांगतो मी, याच्या पुढं जाऊन सांगतो, देवाला पाप भोगावं लागते त्याच्यात संशयच नाही आहे. पण संत हे पाप आणि पुण्याच्या पलीकडे असतात. विठ्ठल विठ्ठला पुण्यवंत व्हावे. सज्जनाचे नावे घेई घेई माझी वाचा तुझी माझा बघता सागे. सज्जनाची नावे घेई माझी वाचा तुझी माझा बघता नामस्मरण आपण जर केलं तर पुण्य होते. पुण्य गीता सज्जनाची नावे पुण्यवंत भावे. पुण्य होण्याकरता त्यांचं नाव घेतलं पुण्य होते. मग त्यांचं नाव घेतलं म्हणजे पुण्य का होते? तर त्याचं कारण आहे ते पाप आणि पुण्याच्या पलीकडं आहे. बस विषय संपला. पाप आणि पुण्याच्या पलीकडं आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेले कसे ते? गीतेमध्ये श्लोक आहे. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतवेता सर्वरंबा काय रे परित्यागी यो मे भक्त. सांगत जा राजा येत नाही. यो मे भक्त. कोणता भक्त? अनपेक्ष. कशाची अपेक्षा न करता केलेला. सुचिरदक्ष जे नेहमी स्वच्छता या सगळ्या गोष्टीत बसते ते. त्या जर भक्ताचं त्या जर संताचं नाव घेतलं बस विषय संपला. विषय संपला. स्वतः देव सांगतात संत पूजावे अर्था देव सारा देव पूजावे परता. पहिले कोणाची पूजा? संताची पूजा, मग देवाची पूजा. देव सारावे परते संत पुढे जाऊन सांगू आणखी. तुम्ही सगळेजण श्रोते आहात, ऐकणारे आहात. भागवतामध्ये देवानं पाय धुवून तीर्थ घेतलं. कोणाचं? सुदामाचं. का? सुदामदेव संत आहे. येताना देवाकडे मागण्याच्या हेतून आले, पण येत असताना काहीतरी आणलं. पण आणल्याच्या नंतर देवाला देऊन जाताना काहीच नाही मागितलं. का? मागण्याची अपेक्षाच नाही आहे. काहीच गरज नाही आहे मागायची. आले होते मागण्या करता पण कळून चुकलं. काय कळून चुकलं?
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी रे, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हो, त्याच्यामुळं पाप आणि पुण्याच्या पलीकडं जे आहे ते आहे संत. लागोने दि अंगा पाप पुण्य, लागोने दि अंगा पाप पुण्य, लागोने दि अंगा पाप पुण्य, लागोने दि अंगा पाप पुण्य. आणि लागोने दी पुण्य. कधी? तुका म्हणे आम्ही. जगाच्या पाठीवर दोन गोष्टी पवित्र आहे, एक आहे अग्नी आणि एक आहे पाणी. अग्नी ही पवित्र आहे, त्या ठिकाणी पापही नाही पुण्यही नाही. आणि पाणी पवित्र आहे, त्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्यही नाही. संत हे अग्नी आणि पाणी या दोन्ही रूपात आहे. त्याच्यामुळं पाप पुण्याच्या पलीकडचा विषय आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडचा विषय म्हणजे संत आहे. आणि अशा संताच्या भेटीची इच्छा निळोबारा व्यक्त करत असताना अभंगाच्या कायदाचा महिमा बरोबर, कायदाचा महिमा कळाली त्यावेळेस निळोबाराय वर्णन करतात. काय त्यांचा महिमा. काय शब्द हे मराठी व्याकरणातला सगळ्याहून श्रीमंत शब्द आहे. कोणता शब्द? काय. लक्षात घ्या. जेवढे जेवढे वाच्यार्थ आहे तेवढ्या तेवढ्या शब्दांमध्ये काय मिसळल्या जातो. वर्तमान काळ काय मिसळतो. भूतकाळ काय. काय महाराज पळशीकर एकच दिवस देळुपले आले. भूतकाळातलं सांगत आहोत. काय काय शब्द दिशादर्शक आहे. कोणताही काळ असू द्या.
महाराज म्हणाले काय त्यांचा महिमा, अभंग त्या काळात लिहिल्या गेल्या, पण आजचा अभंग आहे, आत्ता लिहिलेला आहे. काय त्यांचा महिमा, कोणाचा महिमा. संतांचा. एकदा नारदजी देवाकडे गेले. देवाला विचारलं, देवा संतांचा महिमा काय आहे सांगा. देवाने सांगितलं, नारदजी गोदावरीमध्ये एक मासा आहे बिमार पडून, त्याला जाऊन विचारा. मला जो प्रश्न विचारला, गोदावरी मातेच्या त्या पाण्याच्या त्या काटला उभे राहिले थडीवर. नारदांनी तो मासा पाहिला आणि त्या माशाला विचारलं, का हो देवाने मला तुमच्याकडे पाठवलं. हो, माझा एक प्रश्न आहे, काय आहे संताचा महिमा सांगा. संताचा महिमा विचारल्या बरोबर माशानं मान खाली टाकली मरून गेला. पुन्हा नारद देवाजवळ आले. देवा जेथे जातो तेथे कपाळ सरशी. तिथं गेलो, ते मासा मरण पावला. सांगितलं म्हणे एका जणाच्या घरी पोपट आहे, त्या पिंजऱ्यात, त्याला जाऊन विचारा जा. ठीक आहे, पुन्हा गेले नारदजी, त्या पोपटाला विचारला संताचा महिमा काय आहे. नारदानं पाहिलं, प्रश्न ऐकला, पोपटानं मान खाल्ली, पोपटही मरून गेला. 10-12 वर्षानं एका राजाच्या घरी मुलगा झाला. कितीतरी नवस केले, कितीतरी डॉक्टर केले. 10-12 वर्षानं मुलगा झाला राजाच्या घरी. नारदजी देवाजवळ गेले, देवाला विचारलं, देवा संताचा महिमा त्यानंही नाही सांगितला, तेही मेला. नारदाला सांगितलं त्या राजाच्या घरी जा म्हणे, त्याच्या पोराला विचारा. देवा म्हणे मला ऐकायचाच नाही महिमा. काऊन? मासुलीला कोणी मालक नव्हतं, काही केलं नाही. पोपटाच्या मालकानं समजून घेतलं. समजा हेच प्रश्न राजाच्या इथं जाऊन त्या पोराला विचारलं, समजा राजाचं पोरग त्या दोघांसारखं मेलं. राजा मला तुमच्याकडं प्रश्न विचारायला येऊच देत नाही. काऊन? त्याला 10-12 वर्षानं झालं. देवानं सांगितलं काहीच होणार नाही म्हणे, जा. गॅरंटी? हो गॅरंटी, जा. तिथं गेले नारदजी आणि तेच प्रश्न विचारला, बाबा तू हात जोडतो, माय पाया पडतो, पण तू मरू नकोय म्हणे. आणि मराचं असलं तरी मला नांदेडच्या बाहेर जाऊ दे, मग मर म्हणे. तू विचारा म्हणे संताचा काय महिमा आहे सांगा. अरे येडे, आणखीनही तुला कळलं नाही म्हणे संताचा काय महिमा आहे. तुमचं दर्शन झालं, मी मासुळीच्या यवनीतून मुक्त झालो, पोपटाच्या यवनीत आलो. पुन्हा तुमचं दर्शन झालं, पोपटाच्या यवनीतून मुक्त झालो. 10-12 वर्षानं राजानं कितीतरी यज्ञ केले, त्या यज्ञाचं फळ म्हणून राजाच्या घरी पोरग म्हणजे भविष्याचा मी राजा तयार झालो. आता याच्यापेक्षा आणखीन दुसरा महिमा काय सांगू. जातो त्रिविध तो ताप, जातो त्रिविध ताप, जातो त्रिविध तो ताप, जातो त्रिविध तो ताप. होता भेटी हरिदासाची, होता भेटी हरिदासाची, होता भेटी हरिदासाची, होता भेटी हरिदासाची. जातो त्रिविध तो ताप, होता भेटी हरिदासाची, होता भेटी हरिदासाची, होता भेटी. जातो त्रिविध तो ताप, होता भेट हरिदासाची, होता भेट हरिदासाची, होता भेट हरिदासाची, हरिदासाची. तो त्रिविध तो ताप, होता भेटी हरिदासाची. संताची साधू महात्म्याची भेट झाली की ताप नाहीसा होऊन जातो. या ठिकाणी निळोबार आहे तेच सांगतात, काय त्यांचा महिमा. कोणाचा? त्यांचा
कोणाचा? हरिभक्त थोर भूमंडळी. संताचं नाव घेतलं नाही त्यांच्यामुळं संताचा इथं तरी आता संबंध नाही आहे. फक्त हरिभक्त थोर जे भगवंताचे भक्त आहेत आणि जे हृदयानं विशाल आहेत त्यांच्या भेटीची अर्थ ब्रह्मादिका. त्यांची या भेटीची आस 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 ब्रह्मादिका. त्यांचे या भेटीचे आस ब्रह्मादिका. त्यांचे या भेटीचे आस ब्रह्मादिका. त्यांची या भेटीचे आस ब्रह्मादिका. कोणाचा महिमा? संताचा नाही, त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका. ज्याच्या भेटीची आस, आशा, इच्छा, अपेक्षा आपण करतो ना, बोल नाही. ब्रह्मादिक त्यांच्या भेटीसाठी तळमळतात. ब्रह्मादिक त्यांच्या भेटीसाठी किती मोठी गोष्ट आहे सांगा. एक लक्षात घ्या, एखादी वेळ जोपर्यंत संत आहे तोपर्यंत महत्त्व एखादी वेळ लक्षात येत नाही, पण गेल्याच्या नंतर महत्त्व कळत असते. एक कोणाच्या तरी घरी एक फोटो लावून होता, त्या फोटो खाली लिहून होतं गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी. काय लिहून होतं? गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. काय राहिल्या? काय गेलं? त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. नुसतं ब्रह्मदेवाला त्यांच्या भेटीची आशा नाही, तर पूज्य सगळ्या लोका विश्वास झाले सगळ्या जगामध्ये, सगळ्या जगामध्ये ते पूजनीय आहे. का पूजनीय आहे? तर त्यांचा महिमाच वर्णन करता येत नाही. बस विषय संपला. एखादा माणूस दान करणारा आहे, कर्णाचं नाव प्रसिद्ध आहे. कशा करता? दाना करता. दाना करता. बळी. बळीचं नाव प्रसिद्ध आहे. कशा करता? दान. दाना करता. दुर्योधनाचं नाव प्रसिद्ध आहे. कशा करता? कुळाला मातीत घालण्याकरता. हरिश्चंद्र राजा यायच्या कोणाच्याच भेटीची आशा नाही आहे. नाही हरिश्चंद्र, नाही कर्ण, कोणाच्याच भेटीची आशा नाही आहे. फक्त आशा कोणाच्या भेटीची आहे? संताची. हरिदासाच्या भेटीची आहे, संताच्या भेटीची आहे. का? कागासे तोय हंस बनाए मिट जाए उरका दाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कहत कबीरा हरि सुमिरन में पाग सके तो पाग रे तेरी अच्छी बनेगी. कावळा माहित आहे ना? कबीर महाराज लिहितात, कावळा जरी संताच्या संगतीत गेला तरी संताच्या संगतीचा परिणाम त्या कावळ्यावर होतो आणि कावळ्याचाही कधी हंस होईल सांगता येत नाही. कागासे तोय हंस बनाए मिट
मध्ये असणारा मलिनतेचा, पापाचा, काम, क्रोध, मच्छ, अहंकाराचा दाग नाहीसा होऊन कधी हंस करतील सांगता येत नाही. आपुल्या सारिके करतात काळ. नाही काळ वेळ तया लागे आपुना सारिके करती तात्काळ. कृपा कटाक्ष न्याळीले आपुल्या पदी बैसविले. बाप रखुमा देवी वरून भक्त आदि दिले वरदान. आपल्यासारखं बनवतात, आपल्यासारखं आलं का लक्षात तुमच्या. म्हणून त्यांची भीतीची आस ब्रह्मादिका. आस ब्रह्मादिका आणि पूज्य सकळ लोका विश्वास झाले. यम ब्रह्मदेवाच्या पुढे वर्णन आलं. यमधर्म वाट पाहे निरंतर. यमधर्म वाट पाहे निरंतर. धर्म वाट पाहे नित्य काळ. यमधर्म वाट पाहे नित्य काळ. धन्य वेळ भेटती ते. धन्य वेळ भेटती ते. धन्य वेळ भेटती ते. यमधर्म वाट पाहे निरंतर. सगळ्याला नेण्याची जबाबदारी आणि ते नेत असताना सुखरूप नेण्याची जबाबदारी कोणावर आहे? यमधर्म. यमाकडे आहे, यमाकडे. ते आहे. आता त्याच्या मनात आलं तेव्हा ते ज्याचं वाटेल त्याचं दर्शन घेऊ शकते. कीर्तन संपल्याच्या नंतर बाळू महाराज काकानीचं दर्शन वारंगा फाट्यावर जर घ्या वाटलं तर माऊरलाही पोचू देत नाही, तिथंच घेते. आलं का तुमच्या ध्यानात? त्याला कोणाच्याच अपॉइंटमेंटची गरज नाही. कोणाला? यमाला. पण यमय वाट पाहत आहे. यमधर्म वाट पाहे निरंतर. नुसतं वाट पाहत आहे नाही, तर वाट पाहत असताना त्या वेळेला आणि त्या काळालाही तो धन्यता व्यक्त करतो की बाबा ज्या वेळेला मला संत भेटतील, साधू भेटल, महापुरुष भेटल, माझ्या जीवनातला ते सगळ्याहून सुखी काळ, माझ्या जीवनातला ते सगळ्याहून धन्य काळ. शेवटी सांगितलं महाराजानं, निळा म्हणे ती भाग्याचो जावे ते. निळा म्हणे ती भाग्याचो जावे ते. निळा म्हणे ते भाग्याचो सिद्धी देव
विती. चोजवती शब्दाचा अर्थ होते उदयाला आणणे. चोजविती शब्दाचा अर्थ होते दुःखाची निवृत्ती करीन. सुख नाही, सर्व सुखापर्यंत पोहोचवणे चोजविती शब्दाचा अर्थ होते. निळा म्हणे ती कोण? रिद्धी सिद्धी भाग्य. रिद्धी सिद्धी येती ओळंगणी. ज्याच्या पायावर रिद्धी सिद्धी लोटांगण घालते महाराज, अशा संताचा भाग्याचा उदय. निळा म्हणे तीही भाग्य चोजविती आणि रिद्धी सिद्धी येती ओळंगणी. अशा असणाऱ्या संताची त्यांची भेटीची आस ब्रह्मादिका. आणि पूज्य सकळ लोका विठोबा रखुमाई. आयत्यांचा महिमा वर्णवार आयत्यांचा महिमा वर्णवार आयत्यांचा महिमा वर्णवार हरि भक्त थोर भूमंडळ हरि भक्त थोर भूमंडळ हरि भक्त थोर भूमंडळ. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादि. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादि. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादि. पूज्य सकळ लोका विश्वाधारे. पूज्य सकळ लोका विश्वाधारे. यम धर्म वाट पाहि निरंतर. यम धर्म वाट पाहि निरंतर. अने धन्य तो काळ भेट. यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. ब्रह्मादिका सकळ लोका विश्वाधारे. म्हणे ते भाग्य जोजविते. भाग्य म्हणे ते भाग्य जोजविते. सिद्धी सिद्धी येती ओळंगणे. श्री संत मोतीराम महाराज की जय. विठ्ठल 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 या ठिकाणी सद्गुरु मोतीराम महाराज
यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सर्व माहेश्वरी समाज यांच्या वतीने हा सुंदर असा सद्गुरू मोतीराम महाराजांच्या चरणावर समर्पित करण्याचा हा कीर्तनाच्या माध्यमातून पुष्प कार्यक्रम सुंदर असा आयोजित केला। तेव्हा सर्व माहेश्वरी समाजांना मी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद देतो। आणि या ठिकाणी जेवढे काही माहेश्वरी समाजाची मंडळी उपस्थित आहे त्या सर्वांना आणखीन एक मी विनंती करतो, जसं आज आपण या ठिकाणी आपल्या नांदेडमध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीने आपण हा पुण्यतिथी सोहळा साजरा करत आहोत, तसं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या माहेश्वरी समाजामध्ये हा सोहळा साजरा झाला पाहिजे, याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे। सगळ्याहून महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, संत हे कोण्या समाजाचे, कोण्या धर्माचे, कोण्या पंथाचे, कोण्या मार्गाचे नसतात। हे विश्वाची माझे घर पाऊली सांगतात, ऐशी मती जयाची स्थिर। हे विश्वाला घर मानून चालणारे जे संत आहेत, आता माहेश्वरी समाजात जन्म घेतला म्हणजे मोतीराम महाराज माहेश्वरी आईचेच असं नाही आहे। ज्ञानोबारायाने ब्राह्मण समाजात जन्म घेतला म्हणजे ते ब्राह्मणाचेच नाही आहे। तुकोबारायाने कुणबी मराठ्यात जन्म घेतला म्हणजे ते तुकोबाराय त्याचीच नाही आहे। आलं का ध्यानात नाही? आणि प्रत्येक समाजात या वारकरी परंपरेला एक योद्धा समर्पित केलेला आहे। सगळ्याचं समर्पण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। आणि त्याच समर्पणामध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीनं आजपर्यंत, भूतकाळातला विषय सांगतो, पुढचा नाही, तापडिया कंपनी कोणी असन तर हातवरी करा। तापडी आहे कोणी? तापडियाजी एकच आहे। तापडिया समाजामध्ये म्हणजे तापडिया आडनावामध्ये, त्या तापडियांच्या घरामध्ये सुद्धा एक मोतीराम महाराजासारखे संत होऊन गेले। आलं का लक्षात? येडशीकर महाराज जसा आपला मोतीराम महाराजाचा फड आहे, तसाच भगवान भाऊ महाराज येडशीकराचा एक फड आहे। काय? जसं माहेश्वरी समाजामध्ये काकानी परिवारात महाराज होऊन गेले, तसं तापडिया परिवारामध्ये भाऊ होऊन गेले येडशीकर। आलं का लक्षात तुमच्या? आणखीन त्याच्या पुढे चला, लोहिया कंपनी कोणी आहे का? लोहिया कंपनीमध्ये सुद्धा 3 जणांनी हातवरी केला। लोहिया कंपनीमध्ये सुद्धा कृष्णदास महाराज लोहिया होऊन गेले। आलं का ध्यानात नाही? कीर्तन परंपरेमध्ये जे काही आज हे विद्यार्थी अभ्यास करतात कीर्तनाचा, त्या कीर्तनाचा अभ्यास करण्याकरता बऱ्याचशा नाही का कीर्तन मालिका आहेत। कोणाच्या? कृष्णदास महाराज लोहिया महाराजांच्या। त्याच्यानंतर धूत परिवारात कोणी आहेत का? धूतजी आहेत का? पंढरपूरमध्ये मुरलीधर महाराज धूत होऊन गेलेत, जे चांगदेव 65 शिकवत होते विद्यार्थ्यांना। आलं का लक्षात तुमच्या? असे माहेश्वरी समाजाचे सुद्धा भरपूर संत महात्मे वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले। काय? त्या सर्वांची पुण्यतिथी प्रत्येक जागी झाली पाहिजे आणि हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माणही झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। काय? आज मोतीराम महाराज आपल्या या पवित्र गोदावरी मातेच्या तीरावर झाल्यामुळं आपण या ठिकाणी सगळेजण आज मिळून हा कार्यक्रम साजरा करत आहोत। आलं का ध्यानात तुमच्या? काकानी परिवाराचे लोक किती आहेत? हातवरी करा। हो मोतीराम महाराज संस्थान फळ्याचे अध्यक्ष गिरधारी लालजी काकाने
ते सुद्धा फळ्याहून इथं आलेत काय. म्हणून सर्वांनाच स्वाभिमान अभिमान आहे, त्याच्यात तीळ मात्रही संशय नाही. पण आमच्या काकानी परिवाराच्या अंगामध्ये महाराजाचं रक्त असल्यामुळं तुमच्यापेक्षा आम्हाला आणखीन जास्त स्वाभिमान आहे का. मी संन्यास घेतला, कीर्तन कथा करतो म्हणजे मारवाडी येत नाही असं नाही आहे बरं का. माहेश्वरी मला येते. बोलू का थोडंसं. बाकीच्याला कळणार नाही ना. सांगतील आम्हाला. मी सांगतो ना विठाला विठाला. बरेच दिवस झाले मी ही समाजाशी थोडंसं एक कॉन्टॅक्टमध्ये नसल्यामुळं एखादा शब्द मराठी धसूही शकते त्याच्यातले का. आमचे मामाजी सुद्धा बसून आहेत. मी हदगावच्या रामप्रसादजी मुंदडा यांचा भाषा आहे. त्यांचं मूळचं गाव इथंच सायाळा या रस्त्यावर पूर्णा रोडवर काय. चला ठीक आहे, मी बी बोलत नाही, मलाही बोलता येणार नाही माईक समोर स्टेजवर ती भाषा. लक्षात तुमच्या. म्हणून खूप सुंदर असा कार्यक्रम माहेश्वरी समाज तुम्ही सगळेजण मिळून करता. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद काय. आणि मला सदानंद महाराजांनी सांगितलं की म्हणे महाराज माहेश्वरी समाज हा मोतीराम महाराजाची पुण्यतिथी नांदेडमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं साजरी करते. महाराजांनी मला जवळजवळ 2-3 वर्ष अगोदर सांगितलं होतं काय. परंतु ते नेमकं योगायोग येत नव्हता. पण यावर्षी योगायोग असा आला, आपल्या डोंगरकड्याचे सुमितजी झव्वर आहेत ते वारकरी परंपरेमध्ये समर्पित आहेत काय. पंढरपूरची वारी ते दोन्ही वारी करतात, परतीची वारी करतात. आळंदी ते पंढरपूर, पंढरपूर ते आळंदी. आम्ही तरी आळंदी ते पंढरपूर करतो, गुरुपौर्णिमेमुळे वापस येतो. पण ते दोन्ही वारी करतात, जाणं येणं काय. आणि त्याच्यानंतर पंढरपुरात आता सध्या ते चातुर्मासाला आहेत. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं बाबाजी असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही तिथं त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा करावं अशी वैयक्तिक माझी इच्छा आहे, समाजाची इच्छा आहे. मी म्हणलं काही हरकत नाही, मला काही अडचण नाही आहे. मी फळ्याला जात असतो, ते गाववाले मला आवर्जून बोलवतात. नाही म्हणे यावर्षी इथं कीर्तन करा. पण इथं आल्याच्या नंतर मला प्रसन्न वाटलं, छान वाटलं काय. कारण काही जरी झालं तरी मराठीत एक म्हण आहे, आपली माती आपली माणसं. कळलं का. ज्याला कळालं त्याला खूप खूप धन्यवाद, नाही कळालं त्याला राम राम का. आणि आपल्याला एक सुमित झव्वरची इच्छा आहे आणि त्यांनी मला बोलून मागेही एकदा बोलून दाखवली होती आणि आत्ताही फोनवर बोलून दाखवली की माहेश्वर जसं मागं अधिक मासामध्ये आपण नाही अधिक मासामध्ये आम्ही सप्ताह केला होता कुठे फळ्याला. शिवपुराण कथा केली होती आणि विष्णू याग होता. तर त्यावेळेस काकानी परिवारामध्येच आमच्या भावकीत समजा जुन्या, आता मी संन्यासी असल्यामुळे भावकी नाही राहिली, पण आता शब्द कळत न कळत येतो तो भाग वेगळा काय. तर आमच्या काकानी परिवाराच्या वतीनं बऱ्याच जणांनी मला सहकार्य केलं. आमचे गिरधारी लालजी असू द्या की आणखीन आमचे बऱ्याच काकानी परिवारातल्या मंडळींनी सहकार्य केलं होतं मला त्या कार्यक्रमाकरता. आणि मग बाकी जे काही लागलं ते मी माझ्या आश्रमाच्या वतीनं खर्च करून एक आपली भावकी आहे बा, आपण त्या कुळात जन्माला आलो बा, या हेतून एक भाव समर्पित करण्याकरता अधिक मासात खूप मोठा सप्ताह केला होता काय. तर त्याही सप्ताहापेक्षा आपण माहेश्वरी समाजाच्या वतीनं सुंदर असा एक मोठा कार्यक्रम फळ्यामध्ये आयोजित करू अशी सुमित महाराजांची इच्छा आहे. आणि मी त्यांचा निरोप सांगत आहो, म्हणजे माझी इच्छा नाही असं नाही आहे, 100% माझी इच्छा आहे काय. परंतु सगळ्याहून मोठी बोंब अशी आहे, आमच्या लोकांजवळ महाराज पैशाला वान नाही. 100 द्यायचे 200 देतील, 1000 द्यायचे 2000 देतील, पण या जर म्हणलं तर कोणी येणार नाही. कारण तुम्हाला सांगतो वेळच नाही आहे लोकांजवळ. तुम्ही एवढे जण नांदेडमधून कीर्तनाला कसे काय आज आले मला परेशानी आहे. म्हणाल का आज सगळ्या जण ते विचार करावं की बा जितो धंदो बुडला बुडून देव देवाला मोतीराम महाराजाचं
नाही काय? ठीक आहे, चालो बढिया. सगळ्या जना मिलका आपण एक फळानं कार्यक्रम करा. आणि बी कार्यक्रम में अपना महाराष्ट्र में माहेश्वरी समाज का जितना काही कीर्तनकार हो बे को एक एक कीर्तन रखबा को 2-2 3-3 काही देबा की गरज कोणी, फक्त आबा जाबा को डीजल देबा को सगळा आहे ना. काही जो काय कोणता आप घर नाही लेता वशी बिकाऊन काही मतलब कोणी, पण आप बोल कबा याने यान कार्यक्रम अपनो समाज को कार्यक्रम है यान बयान 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 अपना चॉकलेट देबा को बोलणं कोणी पडत नाही काय. आता बाकीचे सगळे माझ्याकडे पाहिले तर काय म्हणत आहे माय म्हणत असन महाराज. विठाला विठाला कुंडली कवर दे हरी विठ्ठल. संस्थान का अध्यक्ष भी है, माकी भावकी भी है. काही बोल है फड़ा में कार्यक्रम करबा का तई संस्थान का वती में गाँव का वती में जितो चाहिए पूर्ण सहकार्य अपना मिलवालो हो. धनसु सहकार्य काय के आबा को बस बस आप आनो सगळ्यावर मेल बात या है. काही बाकी काही नाही, कोई अडचण नाही आबा की. सगळं बट सगळी व्यवस्था काहीच करबा काम कोणी टकाटक व्यवस्था महाराज करके लिए सगळं बट काहीच काम कोणी गॅस लाबाक काम कोणी बर्तन लाबाक सगळं टकाटक है बट काहीच लाबाकच काम कोणी बट सगळं काही आपण सगळा जना मिलकर कार्यक्रम करा. या सुमित जी की इच्छा है बैका साथ मैं भी तैयार हुई गया अब काही मैं बैका साथ तैयार हुई गया. पहले भाई एकला हा बैका साथ मैं तैयार हो गया, भाका साथ यही तैयार हो गया, मतलब मैं 3 तैयार हो गया. कौन कौन तैयार है हाथ ऊपर करो. वाह क्या बात. जाओ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विषय आपल्या या नांदेडमध्ये सद्गुरू मोतीराम महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला ज्यांनी सुरुवात केली असे तोष्णीवाल परिवार, त्यांचा मी खूप 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 मनातून अंतःकरणातून खूप खूप साधुवाद व्यक्त करतो. त्यांनाही खूप खूप आशीर्वाद देतो की आज त्यांच्यामुळे या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत नाही का काय. आणि त्यांनी त्यावेळेस कोण्या थोड्याशा रूपात चालू केलं होतं, पण इवलेसे रोप लाविलेद्वारे आज खूप सुंदर अशा प्रकारे माहेश्वरी समाज हे कार्य करत आहे. त्या कार्याला सर्वांनी सहकार्य करून पुढे आपण आणखीन मोठं करण्याचा प्रयत्न करू. याच्यासाठी सगळ्यांनी मनामध्ये मोतीराम महाराजाच्या चरणी एक भाव समर्पित करा. 2 मिनिटं महाराजाचं भजन करू, त्याच्यानंतर आरती करू आणि आरतीच्या नंतर महाआरती. काय म्हणायचं. सगळ्याच पोरायला पाहिजे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बेडे वाकुडे उतरे म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया पैकी करा महाराज महाराज युग 28 विठ्ठल मांगी रखवाई पुंडलिकाचे भेटे प्रलंबाले का निवाहे भीमा जय देव जय देव जय पा जाग्यावरती उभं टाका.
देव सुरवर नेते भेटी सर्वात वर्षी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ हर करी वारी चंद्रभागे कधी अष्टान तुका मागे जगार पंढरीचा वार करी वारी चुकून मागे हेतुचा प्रत्यय आहे पाहे पांडुरंगा संता शरीरे हेतु म्हणजे अनेक तुझे काय तुका म्हणे आता उदार्थ होई मद ठेई पायी संताची ऐका, सर्व भाविकांना सूचित करण्यात येते की सर्वांनी शांतपणे उभं राहावं। या ठिकाणी पसायदान
धर्म